2 दशकानंतर राष्ट्रवादीची एखादी सत्ता आलेली आहे पंचायत समितीवर, मतदारांसाठी काय सांगाल? नाही, निश्चितपणानं आज खंडाळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीपदाच्या उमेदवार छायाताई जाधव, त्याचबरोबर उपसभापतीपदाचे पक्षाचे उमेदवार आमचे संतोष वीर, या दोघांची बहुमतानं निवड किंबहुना बिनविरोध निवड आज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडली। निश्चितपणानं माझ्या वतीनं आणि खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या दोघांचेही मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या दोघांच्या तसेच आमच्या पंचायत समितीच्या सगळ्या सदस्यांच्या भावी राजकीय सामाजिक वाटचालीला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर खंडाळा पंचायत समितीला एक इतिहास आहे आणि निश्चितपणानं या पंचायत समितीमध्ये अनेक दिग्गजांनी याच्यापूर्वी सभापतीपद भूषवलेलं आहे आणि निश्चितपणानं या तालुक्याला एक विकासात्मक दिशा देण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे। आज मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला की आज एक हाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची आज पंचायत समितीमध्ये आली। मला खात्री आहे की आमचे सभापती, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती हे दोघंही या खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करतील। या तालुक्यामध्ये असणाऱ्या गावागावागणीस असणाऱ्या अडीअडचणी किंबहुना शासनाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत की ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्या योजना अतिशय प्रभावीपणानं राबवून या पंचायत समितीमध्ये निश्चितपणानं आपली निवड ही मंडळी सार्थकी लावतील असा विश्वास मला आजच्या या निवडीच्या निमित्तानं वाटतो। भाजपकडनं दावा असा केला जातोय की आपल्या राज्यामध्ये महायुती सरकार आहे, त्यामुळे खंडाळा पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।